कालपासून हे सगळे विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी इथं बसलेले आहेत आणि आता काही विद्यार्थ्यांनी असाही निर्णय घेतला की आम्ही जोपर्यंत निर्णय दिला जात नाही तर घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही अन्नाचा एक दाणा सुद्धा खाल्ला नाही, असे काही विद्यार्थ्यांनी तिथे निर्णय घेतलेला आहे। आमचं मत आहे की सरकार तुम्ही MSRDC MSIDC हजारो कोटीचे टेंडर एका झटक्यात तुम्ही काढता, तिथं जाहिरातची ऍड 250 कोटीची एका झटक्यात तुम्ही काढता इलेक्शनच्या आधी, मग या मुलांचा योग्य असा निर्णय तुम्हाला घ्यायला काय अडचण आहे? कारण का अजून तुम्ही निर्णय घेतला नाही, तुम्ही म्हणता उद्या बैठक घेऊ, परवा बैठक घेऊ, या बैठकी कशाला पाहिजे? या मुलांना न्याय द्या आणि हा पूर्णपणे लढा युवांचा आहे, युवांनी युवांच्या हितासाठी घेतलेला लढा आहे। सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि या सगळ्यांनी जर ठरवलं की निर्णय झटक्यात होऊ शकतो, उगाच तुम्ही काय कारण सांगताय? आता आम्ही दूधखोळे तर नाही, युवा हे जे आहेत हे अभ्यासी UPSC आणि MPSC करणारे विद्यार्थी, हे काही साधे सोपे नाहीत, अभ्यास करणारे आहेत। त्यांना माहिती आहे की जर नेत्यांनी ठरवलं की काही गोष्टी होऊ शकतात, त्यामुळे नेत्यांनी ठरवायचं आणि आजच्याच निर्णय घ्यायचा आहे। जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत इथंच या रस्त्यावर या युवांबरोबर त्यांना पाठिंबा देत आम्ही सर्वजण थांबणार आहोत।